पयले हाजे पांया पडोन ह्या प्रेस कॉन्फरन्साची सुरवात करता. तुमकां सगळ्यांक प्रेस कॉन्फरन्साक हांगा आफोवपाचें मुख्य कारण म्हणजे 2007 आमी जो लढो दिल्लो पोल्युशना विरुद्ध तो आमी हांगासल्यान सुरवात केल्लो आनी आयज तुमकां ही वस्तुस्थिती खरी कितें आहा ती दाखोवपाक लागून तुमकां हांगा हाडलें. हांगाची सगळ्याक जी तुमकां धूळ पडलेली दिसता जेका ग्राफायट म्हणटा, ग्राफायट पार्टिकल्स, ते ग्राफायट पार्टिकल्स वेदांता लिमिटेड कंपनी सोडीत आसता अख्ख्या गांवांत सोडलेली आहा. म्हणून आमी 2007 व्हडलो लढो दिल्लो. 8 दीस आमचो स्ट्रायक चल्लो. तेज्या उपरांत आमी हायकोर्टान केस घातली. इतलें सगळें आसतना 2017 ते परत व्हडले न्यू प्रोजेक्ट हाडूंक सोदताले. ते प्रोजेक्टाक लागून तेंच्यांनी पब्लीक हियरींग दवरली 2017. ती आमी चॅलेंज केली आनी हायकोर्टांतल्यान चॅलेंज केल्या उपरांत तेंची पब्लीक हियरींग भायर पडली. त्या उपरांत 2021 कोवीड काळांत तेंच्यांनी परत पब्लीक हियरींग दवरपाचो प्रयत्न केलो आनी फक्त नावेली एकाच गांवांत दवरली. नावेली आनी आमोणे दोना गांवांत प्रोजेक्ट येवपाचे आसले आनी नावेली एकाच गांवांत तेंच्यांनी पब्लीक हियरींग दवरली. ती पब्लीक हियरींग आमी चॅलेंज केली. ती पब्लीक हियरींग चॅलेंज केल्या उपरांत हायकोर्टान आमचें म्हणणें मान्य करून ती दोना गांवांत दवरली, नावेली आनी आमोण्या दवरली. आतां हेंच्यांनी ती पब्लीक हियरींग कोवीड काळांत दवरले. हेजे फाटलें मुख्य कारण कितें आहलें तर कोवीड काळांतले रेस्ट्रिक्शनाचो पुरेपूर वापर करून जाता तितली लोकांची संख्या कमी दवरपाचो तेंचो यत्न आसलो. पूण तेंचो आमी डाव मोडून उडयलो आनी जाता तितले जास्त लोकांनी सहभाग घेतलो आनी कंपनीक ओपोज केलो. त्या उपरांत एक्सपर्ट एप्रेजल कमिटी तो सगळं हें आमची जी हें आसली ऑब्जेक्शनां आसली ती सगळी ऑब्जेक्शनां पळयल्या उपरांत तेंच्यांनी 26 ऑब्जर्वेशन काडली आनी सांगलें की हो जो न्यू प्रोजेक्ट येवपाचे आहा ते येवंक जायना म्हणून. आनी तेंच्यांनी एक्झिस्टींग प्लांट जो आहा तेजे अगेन्स्ट MOEFान शोकत नोटीस इश्यू करची. कित्याक तर तेंच्यांनी 1992च्यान कितल्योश्योच गोश्टी कितल्योश्योच परमिशनां जी घेवपाक जाय आसली, फॉर एग्जाम्पल आर्किओलॉजिकल सर्वेची ती घेवंक नासली, मरीन लायफाची काय स्टडी करूंक नासली, वायल्ड लायफाचें परमिशन ना. इतलेंच न्हू तर एक्झिस्टींग जो मेकॅनिझम आहा तेंचो इज नॉट गुड इनफ टू कंट्रोल पोल्युशन अशी टिप्पणी घालून एक्सपर्ट एप्रेजल कमिटीन तेंची न्यू प्रपोजल फेटाळून लायली. आतां हे सगळे पार्श्वभूमी सांगपाक कारण कितें तर आमकां जर लोकल MLAचो जर सपोर्ट आसलो जाल्यार आमकां इतलो संघर्श करपाची गरज पडची नासली. 2007तल्यान आमी झगडटा, कोणूच आमकां आजून सपोर्ट करूंक ना खंयच्याच सरकारान. तेका लागून सगळे जाण जे म्हाज्या वांगडा आसले तेन्ना ते म्हणले येदो व्हडलो विजय आमी प्राप्त केल्लो आहा तेन्ना आमी आमचो कॅन्डिडेट कित्याक दवरचो न्हू इलेक्शनाक. एवरी टायम जो MLA येता तो MLA आमकां सपोर्ट करता तेन्ना आमचो स्वताचो जर एक मनीस MLA म्हणून जर निवडून येत जाल्यार हो संघर्श आमकां खूब आसान जातलो. आनी इतलेंच न्हू तर आनीकूय खूब ज्यो समस्या आहा लोकांच्यो, जावं अनएम्प्लॉयमेंट, जावं मायनिंगाचे आनी हेर कितें समस्या आहा ती सगळ्या समस्याचेर आमी कितें तरी लोकांक सोल्युशन दिवंक शकतले म्हणून हांवें म्हटलें हेजेर विचार करुया आनी सगळ्या लोकांक आमी मेळया. आमी तळागाळांतले सांखळे कॉन्स्टिट्युएन्सींतले लोकांक मेळ्ळे. त्या लोकांनी आमकां एक मतान सांगलें की तूं फुडें सर म्हणून, कित्याक तुज्या सारकेलो भुरगो फुडें सरपाक जाय म्हणून. आतां ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण हें की हे तुमच्या हितूंतल्यान हांव अपील करूंक सोदतां लोकांक. जर लोकांक दिसता की हांव योग्य कॅन्डिडेट कसो जाल्यार तुमी म्हाका सपोर्ट करा आनी आमचे फोन नंबर दिता तुमकां. तेंचे एटलिस्ट मिस कॉल तरी मारून तुमचो सपोर्ट आमकां सांगात. आतां हे सगळें सांगच्या पयलीं आनी एक तुमकां गजाल हांव सांगूंक सोदतां. MLA आमी निवडून दिता. MLA म्हणजे कितें? मेंबर ऑफ लेजिस्लेटीव असेंब्ली. आतां हो मेंबर ऑफ लेजिस्लेटीव असेंब्ली हो प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान आमी धाडटा. राजेशाही गेली, राजेशाही वचून प्रत्येक स्टेट कॉन्स्टिट्युएन्सीन डिवायड जाले. आमचो गोवा स्टेट 40 कॉन्स्टिट्युएन्सीन आतां डिवायड जाल्लो आहा. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान जेन्ना एक रिप्रेझेंटेटीव आमी त्या कॉन्स्टिट्युएन्सीक रिप्रेझेंट करूंक धाडटा तेन्ना तो आमच्या पेक्षा मात तरी नॉलेजेबल आसूंक जाय, उत्कृश्ट रित्या आमची बाजू असेंब्लीन मांडूंक शकतलो आनी थंय अशे कायदे पास करूंक शकतलो जे कायदे पास केल्या उपरांत आमकां खंयच्या स्किमीची गरज पडोंक जायना. आमी आर्थीक दृश्ट्या इतले फुडें पावपाक जाय, इतले संपन्न जावपाक जाय की हेजे कडेन आमकां पयशे मागपाची गरज पडोंक जायना. ही स्कीम दी ती स्कीम दी म्हणून आमकां मागपाची गरज पडोंक जायना. सो बेजीक जी रिस्पॉन्सिबिलिटी MLAची आसता, मेंबर ऑफ लेजिस्लेटीव असेंब्ली, तिची बेजीक रिस्पॉन्सिबिलिटी आसता की वच आनी असो कायदो पास करून घे असेंब्लीन जे करून लोकांचे समस्या सुट्टा. आतां तुमकां बेन कर्सनान म्हटल्या प्रमाणे आमचे तेणी म्हटलां की
We are conditioned to think that our problems will be solved by politicians. At one point of time, we will wake up and realize that these politicians who have created these problems, तांकां लागून हे प्रॉब्लेम आमी सॉल्व प्रॉब्लेम हे अशें जाल्ले आहा आनी प्रश्न उबे ठाकलेले आसा. आतां फॉर एग्जाम्पल तुमकां सांगता हांव अनएम्प्लॉयमेंट हो प्रॉब्लेम आमकां अशें दिसता की फक्त पॉलिटिशियन सॉल्व करतलो म्हणून. खरो तर हो प्रॉब्लेम पॉलिटिशियनानूच केला. हेजे एक बारीक एग्जाम्पल दिता. आंध्र प्रदेश गव्हर्मेंट was the first government in entire India to pass legislation by which 80% jobs were reserved for in private sectors. आता हेचे 80% का 75% घे. आता हे जे रिजर्वेशन जाल्या उपरांत जुलयान आमच्या गव्हर्मेंटान म्हटलें की आमी अशें रिजर्वेशन करुया म्हणून आनी 6 म्हयने टायम लागतलो की एक पॉलिसी ड्राफ्ट करपाक लागून. आता जुलय 2019 ते आयचो पर्यंत 27 म्हयने जाले, 2 वर्सां 3 म्हयने जाले, अजून असो कायदो पास करूंक ना. जर कायदो पास केल्लो जाल्यार अनएम्प्लॉयमेंटाचो प्रॉब्लेम कितलोसोच सॉल्व जातालो. फॉर एग्जाम्पल आमच्या हांगा वेदांता कंपनी आसा, आमी पंचायतीन विचारले, गव्हर्मेंटा कडेन विचारले की टोटल लोकल्स कितले आहा भितून एम्प्लॉयड, टोटल तुमचे स्ट्रेंथ कितें आनी भितूंतले लोकल्स कितले एम्प्लॉयड आहा, तर अजून आमकां आन्सर मेळोंक ना. जर असो कायदो पारीत जाल्लो जाल्यार आमकां हें आन्सर मेळटा आसलें की बाबा अमके लोक भितून आसा म्हणून. हे जाल्यार अनएम्प्लॉयमेंटाचे. त्यान भायर CSR एक्टिविटीजाचेर तेंच्यांनी मोडूपाक जाल्ले, कोट्यांनी मोडपाक जाल्ले पयशे ते तितूंतले कांयच तेंच्यांनी लोकांचेर मोडलेले ना. त्यान भायर ट्रकांक नंबर म्हण किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हण खंयच्याच हितून लोकलांक संदी दिना. हे जाल्यार अनएम्प्लॉयमेंटाचो आतां प्रॉब्लेम. हांव तुमकां एक विचारता, जेन्ना न्यू कंपनी येता त्या कंपनीक सबसिडी तुम्ही गव्हर्मेंटांतल्यान दिता, म्हणजे टॅक्स पेयर्साच्या पयशांतल्यान पब्लिकाचे पयशे तुम्ही यूज करता ह्या कंपनीक सबसिडी दिवपाक आनी तांकां हांगा आमच्या गोंयच्या भुमींत तुमी तांकां स्थान दिता एस्टाब्लीश करपाक कमी रेटीन, जाल्यार इतले आमी आमच्या पदरचे तांकां दिता जाल्यार गिव एंड टेक म्हणटा तशें आमकां रिटर्न कांय मेळनाका. जर आमी तांकां इतले बेनिफीट दिता जाल्यार परत बेनिफीट जॉबाच्या निमतान आमकां मेळनाका. जर कायदो तुमी तांकां बेनिफीट दिवपाक, तांकां सबसिडी दिवपाक एका कायदो करता जाल्यार आमकां परत जॉब मेळपाक जाय, ते हितून जॉब रिजर्व करपाक कायदो करूं नाका आसलो. हे फर्स्ट फेल्युअर. सेकंड, मायनिंग पॉलिसी. आतां तुमी पळयत जाल्यार टुरिजम जो बेल्ट आहा थंय तेंच्यांनी शेक पॉलिसी केली. शेक पॉलिसी कित्याक केली तर ट्रेडिशनल कोण जो आहा शेक ओनर तांकां तो बिझनेसांतल्यान भायर पडोंक जायना म्हणून तुम्ही टुरिजम पॉलिसी केली. जर टुरिजम पॉलिसी तांकां लागून करूंक शकता जाल्यार मायनिंग बेल्टान मायनिंग पॉलिसी करूनच जाल्ली. आतां इतल्या वर्सां जो आयन वर काडटा तो आयन वर काडल्या कारणान जेंची लोकांनी पारंपारीक ते शेती आसली, पारंपारीक जे बिझनेस आसले ते सगळे भायर पडलेले आसा. शेती भितर कुळागरां बीन सगळीं भायर पडलेली आनी उरला फक्त आयन वर काडपाचो बिझनेस. जाल्यार इतलो तुमी आयन वर धरलो काडटा जाल्यार मोस्ट अफेक्टेड एरियेतले जे लोक आसा सरावंडींग तांकां चड बेनिफीट मेळपाक लागून कितें कायदो पास केल्लो आहा. म्हणजेरूच हांगा तुमचे परत आनी एक फेल्युअर दिसून येता. तिसरें उरलें सँड मायनिंग, म्हणजे मायनर मिनरलाचे म्हणटा लॅटरायट स्टोन बीन सगळे आहा. भितून तुमी पॉलिसीज करूंक ना. 2012-13 सालांतल्यान जेन्ना बंद पडली तेन्ना तेजे उपरांत सँड मायनिंग पॉलिसी करूंकूच ना. परत 15-18 थोडे ठरावीक काळाक लागून तुमी परत सुरू केली, परत मागीर ती बंद पडली. आतां हेजो लॉस कितलो जाता हो लोकांक, सामान्य लोकांक खबर ना. 24,000 3 म्हयन्यांक रेवेन्यू मेळटालो एका 6 क्युबिक मिटराचे बोटी फाटल्यान गव्हर्मेंटाक. आतां 24,000 इंटू 4 क्वार्टर म्हणत जाल्यार लागीं 96,000 लॉस पर इयर पर 6 मीटर क्युबिक बोटी फाटल्यान जालो. आतां आमोणे आनी खानोळचेच जर तुमी पळयत जाल्यार थंय लागीं 100 बोटी आसताल्यो. हे 96,000 इंटू 100 करा, हे फक्त 96 लाख हांव सांगता लॉस गव्हर्मेंटाक जालो तो फक्त आमोणे आनी खांडोळ्याचो. अशे कितले जागे आसा ज्या जाग्यार रेंव काडपाचे चालू आसले ते सगळी कडलो रेवेन्यू जर धरीत एक जर तुमी आतां 50 प्लेसीस धरीत जाल्यार चिता 96 लाख इंटू 50 प्लेसीस कितलो लॉस पर इयर गव्हर्मेंटाक जालो. हो जर सक्षम सरकार आसलो जाल्यार हो कायदो पास करून इतलो रेवेन्यू जनरेट जातालो. नॉट ओन्ली रेवेन्यू जनरेट
दुसरें इतलो एम्प्लॉयमेंट क्रिएट जाता आसलो, कितले भुरगे जे अशे हेवटेन तेवटेन भोंवता ते रेल्वेच्या बिझनेसान वचून बरें उत्पन्न काडटा आसले. ते भायर थर्ड सिलींग नासली, जायत्या भावान जायत्या रेटीन रेंव विकताले. सामान्य नागरीक इतलो हितून होरपडलेलो, कोणाक घर बांदपाक जाय, बारीक सारीक कंस्ट्रक्शन काम करपाक जाय जाल्यार ताका 1,500, 2,000, 2,500 क्युबिक मिटरान सुद्दां बाबड्यांनी रेंव घेतलेली आहा. हांव इतलें सांगूंक सोदता की जर प्रॉपर पॉलिसी जर इम्प्लिमेंट केल्ली जाल्यार आयज अशें लॉस जावचें नासलें. आतां हें जालें सँड मायनिंगाचें. तशेंच स्मॉल स्केल बिजनेसीस आसता. आतां स्मॉल स्केल बिजनेस म्हणत जाल्यार फक्त चायवालो बीन हो अशेंच म्हणिना. रस्त्यार कुशीक जी बसता पळय, कोण फुलां विक्रेती आहा, कोण फळ विक्रेती आहा, ते गोंयकारांक तेंचो बिझनेस प्रमोट करपाक किंवा तो आनीक वाडोवपाक लागून कितें एसिस्टन्स दिल्लो आहा. ह्यो स्किमी फक्त पेपराचेर आहा. त्यो स्किमी ऑन ग्रावंड इम्प्लिमेंट करपाक लागून तुमी कितें केल्लें आसा. तुमी स्वयंपूर्ण म्हणटा, आमकां खबरूच ना आमचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून कोण आहा ते. तेंचे ग्रुपार जर विचारत जाल्यार आमकां स्वयंपूर्ण मित्राची इन्फॉर्मेशनूच मेळना. हेजो अर्थ दीज आर ऑल ऑन पेपर्स. इन रियलिटी ग्रावंड रियलिटी अशी आहा की कोणाक खबरूच ना कोण इम्प्लिमेंट करता तो आनी कितें स्किमी एक्झॅक्ट आहा त्यो. आनी सगळें सोडून आतां 1-2-4 म्हयने जाले तेन्ना सगळे जागे जाले आनी म्हणटा की आतां स्किमी आहा, ह्यो आसा. ह्यो स्किमी पयलीं नासल्यो. सोशल वेलफेअरान वचून हांवें चवकशी काडल्यो, ह्यो स्किमी केन्नाच्यान आहा. ह्यो स्किमी आसा पूण त्यो लोकां कडेन पावपाचो कोणी यत्नच केलो ना. आतां जेन्ना तुमकां दिसला की लोक सामके महागाईन त्रस्त जाल्ले आहा, जेन्ना तुमकां आतां कळोन येयलें की जून 20 ते जुलय 21 महागाई रेट जी आहा ती 31% वाडलेली आहा. लोकांक सामान्य नागरिकांक तुमी म्हणटा पळय तुका 2,000 दिला, कोण हेका विडो म्हणटा ताका 2,000 दिला, दिव्यांगाक 2,000 दिले, अशें करून म्हणटा तुमी 10,000 जातले. तर 10,000 जावपाक जाय म्हयन्याक जाल्यार प्रत्येक घरान अशें कॉम्बिनेशन आसचें पडलें. दिव्यांगाचें, ज्येश्ठ नागरिकाचें, विडोवाचें, अशें करून 10,000 मेळोवन तुमी म्हणटा तुमी संवसार चलयात. तरी तो इम्पॉसिबल आहा. पेट्रोलाची रेट तुमी आतां देंवयल्यात, ती बीन बायपोल इलेक्शनाचे रिजल्ट तुमकां फेवरेबल दिसले ना तेन्ना तुमकां कळ्ळें की जनमत आमच्या अगेन्स्ट आहा. तेन्ना तुमी पेट्रोलाची रेट ती बीन 12 रुपया देंवयल्या. वॅट टॅक्स परिकराच्या टायमार परिकरान कितले देंवयले, तितले वॅट टॅक्स कित्याक देंवयना तुमी. आतां तुमी म्हणटले की आमी आमचो रेवेन्यू जनरेट करपाचो सोर्स ना म्हणून आमी देंवयना. तुमकां हांवें दुसरो सोर्स दाखोवन दिलो, सँड मायनिंगाचो आहलो. मागीर मायन्सा वयल्यान कितलो रेवेन्यू जनरेट करूं येतालो. 2007तल्यान ज्यो इल्लिगल मायन्स आहा तेजेर तुमची चेक नासली. तेजे उपरांत 2014चो निवाडो जालो सुप्रीम कोर्टाचो. तेज्या उपरांत 2014 ते 2021 हे 7 वर्साच्या कालावधीन तुमी कितें केलें. सुप्रीम कोर्टान क्लियरली म्हटलां की बेस्ट रेवेन्यू जनरेटींग ऑप्शन इज ऑक्शन. सोडून घाल, जर तुमकां ऑक्शन नाका जाल्यार आनिकूय तेजे पर्याय आसा. पूण तुमी 7 वर्सांत केलें कितें. आतां फॅग एंडाक जेन्ना पावल्या, जेन्ना असेंब्ली इलेक्शन डिक्लेअर जावपाचें तेन्ना तुमी म्हणटा आमी करता. रिव्यू म्हणून केलो. रिव्यू फायल करपाची कितें गरज आसली. 600 दिसान रिव्यू फायल करून तुमकां पुरेपूर खबर आसा. 600 दीस म्हणजे 2 वर्साच्या कालावधीन तूं रिव्यू फायल करता. तुका पुरेपूर खबर आसा 30 दिसाचो टायम आसलो रिव्यू फायल करपाक. तो काबार जालो आनी 600 दिसान ती हरशीं पूण जावपाचें नासलें. म्हणजे आपूण कितें तरी केलें हें दाखोवपाक तुमी रिव्यू पेटिशन फायल केलें. खरें रियलिटीन तुवें कांयच करूंक ना आनी हें लोकांक कळलेलें आसा. आनी म्हणून तुमकां एवरी टायम लोन काडचें पडटा गव्हर्मेंटाक. जेन्ना आमचो गोवा इतलो सेल्फ सफिशियंट आसा तरी आसतना आमकां लोन काडपाक भाग पडलेले आसा. कित्याक तर रायट डिसिजन मेकींग प्रोसेस ना आमचे कडेन. डिसिजन जे घेवपाक जाय आसले ते टायमार घेवंक ना. हें जालें आमचे रेवेन्यू जनरेटिंगाचे ऑप्शन आसले ते. मागीर आनिकूय जे हें आसा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणत जाल्यार तुमी स्पोर्ट्स कल्चर गोंयान डेव्हलप करपाक कितें केलां तुमी. कांयच करूंक ना. प्रत्येक गांवांत मिनिमम एक ग्रावंड जाय आसलो. असो सुसज्ज ग्रावंड प्रत्येक गांवांत आसा काय ना हेजेर तुमी मात तरी हें केल्यार. ऑलिंपिक्सान मेडल जाय म्हणटा. ऑलिंपिक्सान मेडल येवपाक ग्रासरूट लेवलाक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्या शिवाय ऑलिंपिक्सान मेडल हाडपी भुरगो तयार कसो जातलो. हे सामान्य जर तुमकां ज्ञान ना जाल्यार तुमी फूल गोंयची प्रगती कशें करतले. आतां म्हाका लोकांक एक सांगपाक जाय की प्रत्येक जाण म्हणटा की बलाढ्य मनशा खातीर तुमी कशें हरयतले. म्हाज्या हिसपान बलाढ्य असो कांय ना. इट्स जस्ट अ स्टेट ऑफ युअर मायंड. तुमी तकलेन विचार केल्लो की अमको बलाढ्य म्हणून तो कितें आपल्या बोल्सांतल्यान मतां घालतलो आपल्या
पॉसिबल ना. ही आमी मतां घालपाक जाय. एक मानसिकता डेव्हलप केल्ली आसा तेंच्यांनी. प्रत्येक बूथ आसता, एक 450 बूथ जर आसा, त्या बुथार एक 4 ते 8 जण मनीस अशे आसता, ते हमी घेतात. ही मतां भाऊ ही मतां तुमची, ही मतां तुमची म्हणजे आमकां ते गृहीत धरतात की आमी ही मतां त्याच तो सांगता ते मारतलो. आमी म्हणटा अभिव्यक्तीची आजादी, उलोवपाक अभिव्यक्तीची आजादी आहा जाल्यार सगळ्यांक व्हडलो अधिकार तो संविधानान आमकां दिल्लो आहा, तो मताचो अधिकार आमकां जाय थंय मारपाचो आमकां हक्क ना. ही मानसिकता जी गुलामगिरीची मानसिकता आमच्या हितून डेव्हलप केल्ली आहा की तुवें अमक्या पार्टीकूच मारूंक जाय, ती मानसिकता पयली चेंज करूंक जाय. जेन्ना तुमी बदल म्हणटा, फूल एका जर बदल घडोवन येवपाक जाय जाल्यार पयली तुमच्या मानसिकतेन बदल हाडपाक जाय. ही पार्टीची मानसिकता जी आमच्या तकलेन घातलेली आहा की अमकी पार्टी, ह्या पार्टीक घालूंकूच जाय, त्या पार्टीन मागीर ते फातर हाडून दवरून आमच्या फुड्यान आमी वयता आनी त्या फातराक मतां मारता. ही मानसिकता पयल्यान बदलूंक जाय. एक पर्सन सेंट्रीक इलेक्शन जावपाक जाय. उमेदवार जर योग्य आसा, तुमकां दिसता सगळ्या पातळीचेर हो उमेदवार योग्य आहा, तुमचे ज्यो बाजू, तुमची समस्या, तुमचे ग्रिवन्सीस मांडपाक योग्य तरेन असेंब्लीन योग्य आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान तुमची समस्या सॉल्व करपाक जाय तसो कायदो पारीत करपाक जर मनीस योग्य आसा, उमेदवार योग्य आसा जाल्यार त्या उमेदवाराक तुमी मतां मारूंक जाय. ना की पार्टी सांगता म्हणून. पार्टी कोणाको हाडून दवरता तो आमकां चलचो ना हें सांगपाची जेन्ना तुमच्या आंगान हिम्मत येतली, बळ येतलें, तेन्नाच खऱ्या अर्थान गोंयची प्रगती जातली. आतां हांव तुमच्या कडेन मागता की तुमी सगळे जाण एकूच प्रश्न स्वताक करा की ह्या महागाईन ही जी डिसिजन मेकिंग प्रोसेसांचो फेल्युअर जाल्लो, हितून सफरर कोण? हितून सफरर आसा तो सामान्य नागरीक, कॉमन मनीस. जर तुमकां दिसता ह्या कॉमन मनशाचो हांव फेस जावंक शकता, हांव कॉमन मनशाचो फेस जावपाक योग्य आसा असो तुमकां दिसता जाल्यार हांव तुमकां 2 नंबर दिता, फोन नंबर, तेजेर तुमी मिस कॉल मारा नाल्यार कॉल करा, आमकां कसो तरी संपर्क सादा. ऑफकोर्स आमी तुमच्या दारान येतले. जर कोणा कडेन पावना जाल्यार तुमी आमकां मिस कॉल मारा आनी सांगा की तुमचो आमकां सपोर्ट आसा आनी हांव योग्य आसा जाल्यार योग्य आसा म्हणून सांगा, अयोग्य आसा जाल्यार अयोग्य आसा म्हणून सांगा. आनी हे प्रेस कॉन्फरन्सीन हांव हे जाहीर करता की जसो म्हाका सपोर्ट मेळटलो हे 10-15 दिसान लोकां कडल्यान ह्या आवाहना उपरांत, त्या उपरांत हांव म्हाजें फायनल डिसिजन घेतलो की इलेक्शनाक रावपाचो काय ना रावपाचो. देव बरें करूं. ह्या दिसांनी आमी जवळ म्हयनो जावन गेला आमी लोकां कडेन वयता आनी लोकांची मतां आमी जाणून घेवपाचो प्रयत्न करता उमेदवारा बाबत. तेन्ना चडशे लोक अशें म्हणटा की हे इलेक्शन जर प्रमोद सावंताक जर उडोवंक जाय, पराभूत करूंक जाय जाल्यार 1-to-1 फायट जावंक जाय म्हणटा. आतां 1-to-1 फायट जावंक जाय हाजो अर्थ कितें? 1-to-1 आतां इलेक्शनाक फक्त 2 जाण रावतले आनी आमी फक्त एकट्याक निवडून हाडटले जाल्यार सद्याच्या परिस्थितीत हें शक्य ना. कित्याक आतां इच्छूक उमेदवार खूब आसता आनी 1-to-1 हेजो अर्थ प्रमोद सावंताक उडोवन दुसरो प्रमोद सावंत तयार करप असो तेजो अर्थ न्हू 1-to-1 म्हणजे. तर 1-to-1 कोणा भितर जातलें आनी योग्य उमेदवार कोण हे तुमी प्रत्येक उमेदवाराची पारख करात आनी त्या प्रमाणे तुमी ताका आपली मतां दिवन ताका निवडून हाडपाचो प्रयत्न करपाचो, अशें म्हजें प्रामाणीक मत आसा. दुसरी गजाल, हे बीजेपी प्रमोद सावंताच्या लिडरशिपा खाली बीजेपी सरकार पूर्णपणे सगळ्या क्षेत्रांत अपयशी ठरलेलें आसा. आतां ते अपयश लिपोवपा खातीर हे CM ट्रॉफी म्हूण आनी नाका तरेतरेचे तेंचे यत्न चालू आसा. आतां तेंची बीजेपीची कामां कमी, अत्यंत कमी, खूब कमी आनी तेंचे दिसान दीस तेंचे फंक्शनाच चड आसता. आयज ते हेजो बड्डे करता, फाल्यां आनी कोणाचो बड्डे करता, परवा मेल्लो दीस साजरो करता. अशें ते साजरो करपाकूच, सेलेब्रेशन करपाकूच तेंचो ते चडसो टायम हे फुकट घालयता. आतां ह्या दिसांनी तेंचे इलेक्शन जासर काय ना साजरो करपाक, सेलेब्रेशन काय ना म्हणून तेंच्यांनी CM ट्रॉफी दवरल्या. हांव CM ट्रॉफी ह्या खातीर म्हणटा की आमी ट्रॉफी केन्ना दिता भुरग्यांक, ते भुरगो जेन्ना परत येवन त्रास करता तेन्ना आमी ताका ट्रॉफी दिता, जेणे करून तेणी आपल्याक परत त्रास करचे न्हू, पेरंट्सांक तेणी त्रास करचे न्हू म्हणून. तर हे CM ट्रॉफीच्या नांवा खाली CMान ही ट्रॉफी दिल्या लोकांक की तुमी इलेक्शन मेरेन ही ट्रॉफी चोखीत रावा
आणि तुम्ही तुमच्या एम्प्लॉयमेंटाचे समस्या आसा आणि बाकीचे ज्यो महिलांच्यो जावं बलात्कार संबंधीत म्हण जावं अश्यो महिलांच्या सुरक्षा संबंधीत ज्यो तुमच्यो समस्या आसा त्यो समस्या तुम्ही पूर्णपणे विसरून जा. आता भुरगे जशे टॉफी चोकीत रावतूच सगळे विसरता तशें लोकांनी ह्यो सीएम टॉफी आसा ती चोकीत रावपाची आनी समस्या सगळ्यो विसरपाच्यो. म्हणून हे इलेक्शन जायसर ही टॉफी दिल्या लोकांक आणि ही टॉफी इलेक्शन जायसर इलेक्शन डिक्लेअर जातले तेन्ना जी टॉफी सोंपतली.